महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमण्याचं काम आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं केलंय। एवढ्यावरच न थांबता आता या पीएस आणि ओएसडींच्या कामगिरीवर वॉच ठेवला जात असल्याची माहिती देखील खात्रीलायक सूत्रांनी दिली। तर कोणी काही चूक केली तर त्याला बोलावून समजही दिली जाते। याआधी हे अधिकारी कोणत्या कार्यालयात काम करायचे, तिथे त्यांचा रेकॉर्ड कसा होता याचा बारीक सारीक तपशील घेतला जातोय। गडबड करणारे चेहरे बदलण्यास सांगितले जाईल असं धोरण मुख्यमंत्री कार्यालयानं स्वीकारलंय असं देखील सूत्रांकडून कळतंय। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे पीएस आणि यासोबतच ओएसडी नेमण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं केलंय। एवढ्यावरच न थांबता आता या पीए आणि ओएसडींच्या कामगिरीवर वॉच देखील ठेवला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर कोणी काही चूक केली तर त्याला बोलावून समजही दिली जाते। याआधी हे अधिकारी कोणत्या कार्यालयात काम करायचे, तिथे त्यांचा रेकॉर्ड कसा होता याचा देखील बारीक सारीक तपशील घेतला जातोय। एवढंच नाही तर गडबड करणारे चेहरे बदलण्यास देखील सांगितलं जाईल असं धोरण मुख्यमंत्री कार्यालयानं स्वीकारलंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरेकर तर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे पीएस आणि ओएसडींच्या कामगिरीवर मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं वॉच ठेवला जातोय, काय अधिक माहिती आहे? निश्चितच नाही, एकंदरीतच जी माहिती समोर येत आहे याआधी आपण पाहिलेलं असेल, मंत्र्यांच्या ओएसडी असतील, पीएस असतील किंवा पीएनची नेमणूक असेल, या संदर्भात कटाक्षाने निर्णय घेताना छाननी प्रक्रिया करण्यात आलेली होती मुख्यमंत्री कार्यालयाकडून आणि त्याच नंतर आता एक पीएस आणि एक ओएसडी यांना कुठेतरी समज देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार आपल्याकडून खपवून घेतला जाणार नाही किंवा एकंदरीत जे गैरवर्तन असेल त्याला थारा दिला जाणार नाही अशी समज मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर यापुढे अशा प्रकारे वर्तन झाल्यास आपल्यावर कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमही मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेला आहे। याशिवाय कामामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये म्हणून संघाकडून सुद्धा प्रत्येक मंत्र्यांकडे एका पीएची नेमणूकही करण्यात आलेली आहे। परिणामी फडणवीस सरकार स्वतःची इमेज जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं। निश्चित, मात्र जी बारीक नजर आता या सर्व अधिकाऱ्यांवर ठेवली जाईल त्याचा कितका फायदा खरं तर राज्याला होईल किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना होईल? निश्चितच राज्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो, कारण दुसरी एक जी महत्वाची माहिती समोर येत आहे की 50 कोटींहून अधिक रकमेची जी कामं आहेत त्या कामांसाठी मुख्यमंत्री कार्यालयाने एक वेगळी छाननी लावलेली आहे। त्यामुळे मोठी कामं देताना त्यामध्ये कुठलाही गैरव्यवहार किंवा नियमांमध्ये अनियमितता तर नाही ना, याचीही छाननी मुख्यमंत्री कार्यालयाकडून केली जात आहे। परिणामी भ्रष्टाचारावरून कुठेही सरकार अडचणीत येऊ नये यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा हा संपूर्ण खटाटोप पाहायला मिळतोय। निश्चित, धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।